मित्रो नमस्कार. मी शाकीर पठाण परत आपल्यासोबत आलो आहे. मागं मी आपल्या एस टी महामंडळाचे BS6च्या प्रशिक्षणाबाबत व्हिडिओ टाकला होता, परंतु बऱ्याच चालकांना त्याबाबत म्हणजे पाहिजे तशी माहिती त्यांना समजली नव्हती किंवा कळाली नव्हती. त्यामुळे बरेच प्रॉब्लेम सध्या येत होते. त्यांच्या कॅपिटलमध्ये वाढ होत नव्हती आणि त्यांना गाडीमध्ये सतत प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे नेमकं BS6मध्ये बदल काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला कळेल की आपलं BS6मध्ये बदल काय आहे आणि ती कार्यप्रणाली कशा प्रकारे कार्य करते, तेव्हाच आपण तिला योग्य ते न्याय देऊ शकतो, योग्य प्रकारे गाडी चालवू शकतो. म्हणून मी आजचा व्हिडिओ खास आपल्या त्या चालकांसाठी बनवत आहे की ज्यांना ती माहिती समजली नव्हती. आता या व्हिडिओमध्ये एकंदरीत मी सगळी म्हणजे BS6 म्हणजे नेमकं काय बदल आहे आणि BS6 कशाप्रकारे रिजनरेशन कशाप्रकारे काम करते, कॅपिटल कशी वाढ होईल, कॅपिटलमध्ये घसरण कशी होती, याबाबत सविस्तर माहिती मी याच्यामध्ये दिलेली आहे. तरी हा व्हिडिओ आवर्जून बघा. तर सगळ्यात पहिले आता आपल्या बरेच लोकांनी तर प्रश्न केला की बाबा BS6 गाडी कशाला बनवली काय, पण जाणून घ्या की बदलत्या काळानुसार हे सगळं बदलणारच आहे. BS6 नंतर पुढं BS7 येईल, 8 येईल, कारण सरकारने नियम काढलेले प्रदूषण मुक्त करायचे. BS6 काय करते, पूर्ण प्रदूषणाला जे आहे ना कंट्रोल करते. तर त्यासाठी BS6 बनवली. राहिलं तिच्यामध्ये ते इंडिकेशनचं जे आहे तर ते आपल्या ड्रायव्हरच्या सवलतीनुसार ती गाडी बनवली. त्यामध्ये ECU फिट आहे. ECUला सगळ्या इंजन, गिअरबॉक्स, क्लच, ब्रेक या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे. तिच्यामध्ये जर काही दोष असला तर त्या गोष्टी त्या ECU कडे जातात. ECU मार्फत आपल्याला ती सूचना येते की गाडीमध्ये हा दोष आहे. म्हणजे आपल्याला खाली वाकून त्या गाडीचा दोष बघायचं किंवा आपल्याला अडचणीत यायचं काम नाही. तर सगळ्यात पहिले BS6 काय, तिच्यामध्ये बदल काय नेमकं हे आपण जाणून घेऊ. तर गाडीमध्ये BS6 म्हटल्यानंतर सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो आहे तिचा सायलेन्सर. BS6 मध्ये त्याचा सायलेन्सर जो आहे तो बदल करण्यात आलेला. त्याच्या सायलेन्सरची किंमत जवळपास 7 ते 8 लाख रुपये आहे. त्या सायलेन्सरमध्ये नेमकं बदल काय हे लक्षात घ्या. पहिले त्या सायलेन्सरचे 5 भाग आहेत. हा पहिले DOC म्हटल्यानंतर डिझेल ऑक्सिडेंटल कॅटलिस्ट. दुसरा हा भाग आहे DPF म्हणजे डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर. तिसरा भाग आहे त्याचा SCR म्हटल्यानंतर सिलेक्टिव्ह कॅटलाइज रिडक्शन. आणि चौथा आहे ASC अमोनिया स्लिप कॅटलाइस्ट. हे 5 भागात हा जो आहे. आणि एक याच्यामध्ये मिक्सचर. इथं मिक्सचर म्हणजे इथं त्याचा जो युरिया आहे, युरियाचा जो इंजेक्टर आहे त्याला इंजेक्टर सुद्धा म्हणू शकतो. हा त्याचा एक भाग आहे. या 5 भागामध्ये पूर्ण तुमचं सायलेन्सर डिवाइड करण्यात आलेलं आहे. आता होतं काय, जेव्हा इंजन पासून हा इथं पूर्ण आपलं एक्झॉस्ट म्हणजे जो धूर येतो हा इथं पहिले DOC मध्ये येतो. हा DOC मध्ये इथं बारीक फिल्टर आहे. हा काय करतो की डिझेल मधले जे जितके विषारी वायू आहेत, कोणते वायू असतात आपल्या याच्यामध्ये, हायड्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड ज्याला आपण नॉक्स म्हणतो, त्याच्यामध्ये कार्बन ऑक्साईड आणि तिच्यामध्ये एक PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर ज्याला म्हणतो, जो आपला काळा धूर, जसे काजळी ज्याला म्हणतो ना सायलेन्सर काजळी, त्याला टेक्निकल भाषेत पर्टिक्युलेट म्हणतात, पर्टिक्युलेट मॅटर. तर त्या सगळ्या गोष्टी इथं येतो. हा त्याला काय करतो, हा त्याला फिल्टर करतो. याच्यामध्ये जितके हा विषारू आहेत ते विषारू वायू इथं तो अडविण्याचा प्रयत्न करतो. याच्यात बऱ्याच पैकी जो आहे PM आहे हा इथं हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे सगळं इथं ब्लॉक करतो. जे उरलेले आहेत ते उरलेले या DPF मध्ये जातात. हा DPF मध्ये फिल्टर आहे. मग हा सगळे झाल्यानंतर पर्टिक्युलेट मॅटर जो काजळी आहे सायलेन्सरची, आता बघा तुम्ही आपल्या गाड्याला जशी ती सायलेन्सरच्या तोंडाला काजळी आहे, या गाडीला तुम्हाला ती काजळी दिसणार नाही. त्याचं कारण की ही हिच्यातून जो पर्टिक्युलेट मॅटर आहे त्याला आपण
पर्टिक्युलेट म्हणजे काजळी म्हणतो आपल्या भाषेमध्ये. तर ते इथं पूर्ण याला काय करतो, ब्लॉक करतो. आता जेव्हा हा ब्लॉक होतो म्हणजे त्याला मर्यादेपेक्षा जे इथं ती काजळी पूर्ण जमा होती, हा फिल्टर 100% फिल्टर आहे तो भरणारच आहे. हा फिल्टर जेव्हा भरतो तेव्हा इथं याला सेन्सर लागलेला असतो. इथे 2 सेन्सरचे हे असतात कनेक्शन, आणि या सेन्सरचा वायर असतो ECU कडं. ECUलाच गेला. या सेन्सरला डिफरेन्शियल सेन्सर म्हणतात किंवा DPC सेन्सर पण म्हणतात. तर हा काय करतो, इथं जेव्हा आता हा पूर्ण इथं झालेला ब्लॉक झाला, ब्लॉक झाल्यानंतर इथून पुढे हा जात नाही तर हा सेन्सर काय करतो, या सेन्सरला इथं माहिती देतो इथलचा नोजल की बाबा आता इथून पुढे हा आतमध्ये गॅस घ्यायला तयार नाही, आणि इथं पुढे इथं टेम्परेचर वाढतो. कोण पाऊस करा झाला, पाऊस करा. तर काय होतं मग, हा काय म्हणतो इथं टेम्परेचर 210च्या पेक्षा जास्त वरती जातो. हा ऐकून आणि हा ऐकून या दोन्हीकडून या सेन्सरला माहिती दिली जाते की आता हा DPF फिल्टर जो आहे हा भरलेला आहे. मग हा काय करतो, ECUला तो माहिती देतो. ECU काय करतो, तुम्हाला इथं वॉर्निंग लॅम्प देतो जो आपला रिजनरेशनचा आहे, किंवा आता गाडी रिजनरेशन करणं गरजेचं आहे. तेव्हा आपण रिजनरेशन चालू करतो तेव्हा हिच्यामध्ये जे आहे तर 600 ते 800 900 डिग्री टेम्परेचर पर्यंत हा हिच्यामध्ये एक जाळ निर्माण करतो. जाळ निर्माण करून जी काजळी आहे ती पूर्ण काजळी इथं जाळल्या जाते, ती पूर्ण इथं नष्ट केली जाते, आणि तिथून पुढं मग जेव्हा रिजनरेशन कंप्लीट होती याला 25 ते 45 मिनिटाचा वेळ लागतो. मग इथून जे उरलेलं आहे कार्बन डायऑक्साईड आणि हा जातो इथं SCR मध्ये, सिलेक्टिव्ह कॅटलाइट रिडक्शन. हिच्यामध्ये काय करतो, इथं युरियाचा इंजेक्टर असतो. हा युरियाचा इंजेक्टर त्याला मिक्सचर म्हणतो आपण. तिच्यातून तो युरिया त्याला फवारणी करतो. फवारणी करून हा जो उरलेला गॅस आहे तिच्यावर ही फवारणी करून त्याचा अमोनियामध्ये कन्वर्ट करतो. अमोनियामधून कन्वर्ट केल्यानंतर ASC, मग तो काय करतो, इकडे ASC मध्ये अमोनिया येतो. ASC काय करतो, तो अमोनियाला नष्ट करतो. अमोनियाला नष्ट केल्यानंतर बाहेर फक्त आपल्याला पाणी निघतं. तर हे पूर्ण सायलेन्सर BS6 आहे, आणि BS6 म्हटल्यानंतर त्यामध्ये मेन बदल हाच आहे आपल्या गाड्यापेक्षा. ही आली माहिती लक्षात? कोणाला काही शंका? यार कपडा आहे का मी ते कोणाच तरी कपडे. ही झाली तुम्हाला BS6 ची माहिती. आता म्हणजे नेमकं बदल काय. आता हिच्यामध्ये जे तुम्हाला इंडिकेशन येणार, जे सिम्बॉल्स येणार आहे ते सिम्बॉलची पहिली माहिती घ्या, कारण आता तुम्हाला गाडीवरती माहिती द्यायची म्हटल्यानंतर ते सगळे सिम्बॉल चालू नसणार आहे. ते स्विच चालू केले की लगेच बंद होतात. तर सगळ्यात पहिले डाव्या हाताला तुम्हाला खाली हा सिम्बॉल येईल. हा असा सिम्बॉल, हा सिम्बॉल आहे की तुमच्या याच्यात युरिया आहे ज्याला DF म्हणतो आपण, तर त्याची लेवल जेव्हा कमी होईल तेव्हा हा सिम्बॉल येईल की हा तुमच्या गाडीमध्ये युरिया लेवल कमी आहे, तुम्ही युरिया टाका आणि नंतरच गाडी घ्या. तुमच्या डिस्प्लेला हा सगळ्यात खाली हा असा एक सिम्बॉल आहे. इथं तुम्हाला एक बाण आहे, हे तुम्हाला युरिया लेवल दाखवतो. हा बाण म्हणजे तुमचं 25% युरिया. याच्या खाली तुमची गाडी आली तर तुमच्या गाडीचं पिकअप कमी होईल. याच्या खाली त्याला येऊ देऊ नका, याच्या वरती इकडंच पाहिजे, तो इकडं तर फुल पाहिजे किंवा इथपर्यंत पाहिजे. याच्या खाली आला की तुमच्या गाडीचं पिकअप कमी होणार, त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवायचं गाडीत बसल्यानंतर. दुसरा त्याच्या बाजूला सिम्बॉल आहे, हा कशाचा, मी जर तुम्हाला DPF फिल्टर दाखवला ना, तर काय असतं कधी कधी आपल्याला रिजनरेशनची गरज पडत नाही, थोडंफार त्याच्यामध्ये ती धूर जमा झालंय तर तो धूर तो ऑटोमॅटिक तो रनिंग मध्ये क्लीन करतो. तर जेव्हा त्याची क्लिनिंग प्रक्रिया चालू होती तेव्हा हा लाईट तुम्हाला लागेल DPF क्लिनिंगचा. त्यामुळे घाबरून जायचं काम काही नाही. जेव्हा हा लाईट लागला तेव्हा तुमची गाडी 15 ते 16 RPM वर कॉन्स्टंटली चालवा, जास्त RPM देऊ नका. जोपर्यंत हा लाईट बंद होत नाही 15-16 RPM च्या मध्येच गाडी चालवा, हा लाईट ऑटोमॅटिक बंद होईल. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा सिम्बॉल येईल तुम्हाला, याला अशी काट मारलेली. हा इनहिबिट म्हणजे जो ऑरेंज पिवळ्या रंगाचं बटन आहे ना, इनहिबिट स्विच, हा त्याचा सिम्बॉल आहे. जर तुमची गाडी, आता आपण सिटीमधून चाललो किंवा कुठं गर्दीच्या ठिकाणी चाललो, कधी कधी काय रिजनरेशन चालून जातो गाडीमध्ये. गाडीमध्ये रिजनरेशन 3 टाईपचे असतात, एक ऑटो रिजनरेशन असतो, एक पार्क रिजनरेशन असतो आणि एक फोर्स रिजनरेशन असतो.
ऑटो रिजनरेशन मध्ये काय होतं की गाडी ऑटोमॅटिक रिजनरेशन चालू होती, तुमचा आरपीएम ऑटोमॅटिक तुम्हाला 5 आरपीएम वरून 10 आरपीएम पर्यंत तुम्हाला रनिंग मध्ये दिसेल की आरपीएम वाढतोय गाडीचा. तर तुम्हाला आता सुरक्षित ठिकाण नाहीये तिथं रिजनरेशन करण्यासाठी. तर तुम्ही काय करायचं, तो पिवळा बटन दाबायचं. तो पिवळा बटन दाबल्यानंतर हा लाईट लागेल तुम्हाला. हा लाईट लागल्यानंतर तुमचं रिजनरेशन तिथं स्टॉप होईल. जेव्हा तुम्ही डेपोत आले, तुम्ही सुरक्षित ठिकाणी गेले होते, तेव्हा तुम्ही रिजनरेशन करू शकता. पण जर समजा यदा कधी तो बटन बंद असताना देखील तुम्हाला हा लाईट येत असेल, तर तुम्हाला सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधायचा आहे की बाबा रिजनरेशनचा तो इनहिबिट स्विच आहे तो बंद आहे, पण तरी सुद्धा हा लाईट दाखवतोय. तेव्हा तुम्हाला तिथं संपर्क साधायचा आहे. त्यानंतर त्याच्या खालीच पुन्हा तसा सिम्बॉल येईल, थोडं चेंज राहील. हा रिजनरेशनचा सिम्बॉल आहे. हा जेव्हा सिम्बॉल येईल पिवळ्या रंगाचा, तेव्हा तुमची गाडी रिजनरेशन मागते. आणि हा लाईट लागल्यानंतर तुमच्या डिस्प्लेमध्ये इथं दर 5 मिनिटांनी 5 सेकंदासाठी इथं येईल परफॉर्म पार्क रिजनरेशन. असा मेसेज येईल तुम्हाला, परफॉर्म रिजनरेशन, हा लाईट आल्यानंतर. तर तेव्हा काय करायचं तुम्हाला, जर तुम्हाला तिथं कुठं सुरक्षित ठिकाण सापडत असेल तर गाडी साईडला दाबायची, साईडला लावून ते तुम्ही रिजनरेशन करायचं. नाही तर डेपोत आल्यानंतर ते रिजनरेशन करायचं. आपल्या व्हीला किंवा मेकॅनिकला सांगायचं की गाडी रिजनरेशन मागते, तिला रिजनरेशन करून घ्या. आले सिम्बॉल लक्षात? त्यानंतर इनिबिट स्विचच्या बाजूला हा एक सिम्बॉल आहे. हा पिवळ्या रंगाचा सिम्बॉल आहे. हा पिवळ्या रंगाचा सिम्बॉल जो आहे ना, हा थोडा रिस्की आहे बरं का. याला म्हणतो आपण MIL, मॉल फंक्शन इंडिकेशन लॅम्प. म्हणजे तुमच्या गाडीमध्ये इंजिनमध्ये काहीतरी दोष जेव्हा असतो तेव्हा हा पिवळ्या रंगाचा लाईट लागतो. मॉल फंक्शन इंडिकेशन लॅम्प म्हणजे तुम्हाला इंजिनमध्ये काहीतरी दोष आहे ही अशी गाडी सुचवते. तर तेव्हा तुम्हाला गाडी थांबवायची आहे आणि तुमच्या जवळच्या मेकॅनिकल संपर्क साधायचं, किंवा हा डिस्प्लेवर फॉल्ट कोड चेक करायची. डिस्प्लेला 2 बटन आहेत तिथं, हा इंटरचा, हा मोडचा. हे दाबायचं. पहिले दाबल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ऑइल प्रेशर दाखवाल, दुसरा दाबलं तुम्हाला फर्स्ट ट्रिप, दुसरी डबल दाबलं सेकंड ट्रिप, त्यानंतर इंजन, त्यानंतर ABS, त्यानंतर तुम्हाला आपलं ATS, जो आपण सायलेन्सर आहे ना, सायलेन्सरची माहिती दिली त्याला ATS म्हणतात बेसिक, म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम. तर ते यापैकी कोणताही तरी त्यामध्ये त्याने खाली दाखवलं. समजा आता इथं इंजनमध्ये त्यानं दाखवलं इथं 1 फॉल्ट, इथं लिहिलं 1 फॉल्ट, 1 फॉल्ट इथं असं लिहून दाखवलं. तेव्हा काय करायचं, हा बटन दाबून ठेवायचं. हा बटन दाबून ठेवला का तुम्हाला इथं फॉल्ट कोड ओपन होईल. तिथं तुम्हाला असे 2 माहिती मिळेल. इथं FMI आणि त्याचा कोड नंबर असेल, जे काही असेल तो 200, 400, 500, आणि इथं ESPN मध्ये त्याला 18, 20, 5, 4 जे काही तो फॉल्ट कोड तुम्हाला दिसेल. तो फॉल्ट कोड तुम्ही जर त्या अशोक लेनच्या मेकॅनिकला सांगितलं तर झटपट सांगेल तुम्हाला की त्यामध्ये फॉल्ट काय, आणि तुम्हाला फॉल्ट तुमची गाडी चालू शकते, किंवा ती तुम्हाला शोरूमला आणायची, किंवा ती तुम्हाला जाऊन तिथं तुम्हाला काम करायचं, तो ताबडतोब तुम्हाला सांगेल. तर हे फॉल्ट कोड चेक करायचं, हिच्यामध्ये चेक करायचं. हा MILचा लाईट, हा लाईट लागला की तो पहिले फॉल्ट कोड चेक करायचा. त्याच्या खाली MILच्या खाली हा असं एक डिझेल पंपाचं आहे. याच्या खाली लिहिलेलं आहे NOx म्हणजे नॉक्स, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड. जेव्हा आपल्या गाडीतला जो युरिया आहे तो व्यवस्थित त्याची लेवल, त्याचा दर्जा जो खालच्या दर्जाचा, म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक आला, किंवा तो व्यवस्थित प्रेशर करत नाही, तो व्यवस्थित काम करत नाही, तो व्यवस्थित रिजनरेशनला मदत करत नाही, किंवा त्याची लेवल कमी झाली, तेव्हा तुम्हाला हा लाईट लागेल NOxचा. त्यानंतर बॅटरी सिम्बॉल वगैरे सगळ्यांना माहिती आहे, अल्टरनेटर फेल झालं वगैरे, हेडलाईटचं सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर
सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता सगळेजण मला इथं म्हणतायत की इथं काय सगळीकडे म्हणतात की त्या गाड्या कॅपिटलच देत नाही आणि त्या डिस्प्लेवर सगळ्यांचे अंगठे असे खाली येतात. आता आपण व्हॉट्सअपला एखादी गोष्ट आवडली की त्याला असं करतो लाईक, नाही आवडली की त्याला असं करतो डिसलाईक. तर तशी गाडी आपल्याला ड्रायव्हिंगचे मार्क देते की तुम्ही गाडी कशी चालवली. 1 2 3 चालवली म्हणजे तुम्हाला गाडी शिकायची खूप गरज आहे, तुम्हाला येतच नाही. 2 असे डिसलाईक आले म्हणजे 50% तुमची गाडी अजून वाईटच चालवता तुम्ही. 1 आलं म्हणजे तुमची 25% ड्रायव्हिंग वाईटच आहे, तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आणि जर 3 असे आले तर तुम्ही 100% चांगले ड्रायव्हर आहात. 2 आले तर तुम्ही 50% गाडी चालवतात, 50% आणखी सुधारणा करा. 1 असं लाईक आलं तर 25% तुमची ड्रायव्हिंग चांगली, आणखी 75%ची तुम्ही सुधारणा करा. तर ते कशावर अवलंबून आहे, हे असे 2 बाण आहेत डिस्प्लेवर. हा हिरवा आणि हा पिवळा. आता जेव्हा तुम्ही गाडी पहिल्या गिअरमध्ये उचलली, सगळ्यात पहिले तर गाडी पहिल्या गिअरमध्येच उचलायची, ज्याला आपण स्पेशल म्हणतो. तिच्यामध्ये एक्सिलेटर द्यायचं नाही, ते नुसतं क्लचवर गाडी सोडायची. नंतर पुढं गाडी गेल्यानंतर हा लाईट जेव्हा लागल तेव्हा लगेच पहिल्यावरून दुसऱ्यामध्ये गाडी गेली, हा लाईट लागला, परत तिसरा, परत लाईट लागला, चौथा. आता या गिअरमध्ये चालू आहे तुमची गाडी, ब्रेक झाली, मौसम कट झाला की लगेच तुम्हाला हा लाईट लागल. हा काय म्हणतो, चौथ्यावरून तुम्ही मायनस तिसऱ्यावर या. तिसऱ्यावर परत ब्रेक केली तर म्हणतो मायनस प्लस दुसऱ्यावर या. तुम्ही हे लाईट बघून जर गिअर शिफ्टिंग केली तर 100% तुमचे लाईट पण येणार आणि तुमचं कॅपिटल वाढणार. तुमचे लाईक आले म्हणजे तुमचं कॅपिटल आलं, तुमचे लाईक डिसलाईक झाले म्हणजे तुमचं कॅपिटल येणार नाही. कारण हिच्यामध्ये ना, आता तुम्हाला ते कॅपिटल बाबतीत मी सुद्धा माहिती देतो की कॅपिटल काय येत नाही. पहिले तुम्हाला सिम्बॉलची माहिती देतो सगळी. आणि या दोन्हीच्या मध्ये ना हा एक सिम्बॉल आहे, स्टॉप. हा सगळ्यात डेंजर सिम्बॉल आहे. हा जर लाईट लागली तर तुम्ही अजिबात गाडी हलवायची. हा स्टॉप म्हणजे तुम्हाला लगेच म्हणतो की तुमच्या गाडीमध्ये काहीतरी मोठा दोष आहे, तुम्ही गाडी अजिबात चालू नका. जशी तुमची एक नाशिक गाडी ब्रेकडाऊन झाली 2 दिवसापूर्वी, तिच्यामध्ये हा लाईट लागला होता, ती गाडी चालू शकत नव्हती. तर हा लाईट लागल्यानंतर तुम्हाला ती गाडी चालवायचीच नाही, ती गाडी पूर्ण स्टॉप करायची. त्यानंतर तुम्हाला एक असं गाडीचं चिन्ह दिसेल आणि खाली हे असं, ह्या ट्रॅक्शन कंट्रोल, याला ECS सुद्धा म्हणतो आपण. हा कधी लागल, हा काय करतो की तुमच्या गाडीचे व्हील बॅलन्स करतो. आपण जेव्हा वळणावर वळण घेतो गाडीचं, वळण घेत असताना काय होतं, गाडी थोडी स्लिप होती. जेव्हा स्लिप होती गाडी तेव्हा हा लाईट लागल, तो लाईट तुम्हाला दाखवतो की तुमची गाडी. ABSचं लाईट पण सगळ्यांना माहिती आहे. ABS आपल्या जुन्या BS4च्या गाडी, हा ABS 1 आणि त्याच्या खाली ABS 2, हे 2 लाईट आहे. हिच्यामध्ये जर हा लाईट लागला तर तुमच्या ABS सिस्टीम मध्ये काहीतरी दोष आहे. याच्यासाठी घाबरून जायचं काम नाही. ABS फेल झालं म्हणजे तुमच्या गाडीचे ब्रेक फेल होत नाही. फक्त ABS जी प्रणाली आहे, ABS ब्रेक काय करतो की तुम्हाला पहिले आपण ब्रेक मारले की धडकन पाठीमागची प्रवाशी तोंडाला लागायचं, गाडी स्लिप व्हायची. तो गाडी स्लिप होत येत नाही, तो गाडी कॉन्स्टंटली थांबवतो. अशी धडसोड करून तो कॉन्स्टंटली थांबवतो, ज्यामुळे प्रवाशांना मागे इजा होत नाही. गाडी एकदम थांबून गाडीचे टायर वगैरे घर्षण ते होत नाही. तर हा जर लाईट लागले फक्त लक्ष असू द्या आणि डेपोत आल्यानंतर ते मेकॅनिकला सांगून त्याचा दोष काढून घ्या की ABS मध्ये काय दोष आहे ते बघा, कारण ते आपल्या सुरक्षिततेसाठीच आहे. त्यानंतर हा सिम्बॉल सगळ्यांना माहितच आहे, हा हँडब्रेकचा सिम्बॉल आहे. हँडब्रेक जेव्हा टाकलेला आहे तेव्हा आता या गाडीचा हँडब्रेकचा सिम्बॉल लागत नाही, म्हणून ती गाडी रिजनरेशन होत नाही. हा लाल रंगाचा सिम्बॉल आहे. पण या व्यतिरिक्त जर आपल्या ब्रेकमध्ये काही दोष असला तेव्हा सुद्धा हा लाईट लागू शकतो. जेव्हा आपले लायनर घासलेले आहे किंवा आपला एअर प्रेशर व्यवस्थित चढत नाही, एअर प्रेशर डाऊन आहे, तेव्हा पण हा लाईट तुम्हाला तिथं लागेल. त्यानंतर त्याच्या खाली हा ECSचा ब्रेक, जो इलेक्ट्रॉनिक ब्रेक मी तुम्हाला सांगितलं ना, जो ट्रॅक्शन कंट्रोल करतो, त्याच्यामध्ये काही दोष असला तेव्हा हा लाईट लागेल पिवळ्या रंगाचा. त्याच्या बाजूला हा एक लाईट आहे. हा आहे ट्रान्समिशन म्हणजे गिअरबॉक्सचा लाईट. जेव्हा तुमच्या गिअरबॉक्स मध्ये काही दोष असेल तेव्हा
हा लाईट लागेल. आणि त्याच्या खाली परत सेम तसंच लाईट आहे, फक्त तिच्या आतमधली जी आहे तिच्यामध्ये फरक आहे. याला असं टेम्परेचरचं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या गिअरबॉक्सचं ऑइल कमी होईल किंवा त्या गिअरबॉक्स ऑइल गरम होतो, तो गरम झाल्यानंतर हा लाईट लागेल. तुमच्या गिअरबॉक्समध्ये दोष आहे आणि तुमच्या गिअरबॉक्सचं ऑइलचं टेम्परेचर जास्त वाढले किंवा ऑइल लेवल कमी, तेव्हा हा सिम्बॉल लागेल. हा लाल लाईट इंजन ऑइलचा आहे. तुमची ऑइल लेवल कमी असेल किंवा ऑइल घट्ट झालं, ऑइल प्रेशरवरती चढत नाही, तेव्हा हा तुम्हाला लाईट लागेल. तेव्हा तुम्ही तात्काळ ऑइल चेक करायचं, ऑइलची पोझिशन काय. त्यानंतर आपण जो पहिले MILचा लाईट बघितला पिवळा, सेम तसाच लाईट इथं लागेल, पण तो लाल रंगाचा आहे. हा EDCचा लाईट लाल रंगाचा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कंट्रोल जो आहे, ज्यामध्ये आपले पूर्ण सेन्सर आहे. गाडीमध्ये सेन्सर किती आहेत? भरपूर सेन्सर आहे. याच्या क्लचला सेन्सर आहे, याच्या गिअरला सेन्सर आहे, याच्या इंजनला टेम्परेचरला सेन्सर आहे, एक्सिलेटरला सेन्सर आहे, रिव्हर्स पार्किंगला सेन्सर आहे, डोअरला सेन्सर आहे. हे सगळं सेन्सर, हँडब्रेकला सेन्सर आहे, हे सगळं, आणि रिजनरेशनला सेन्सर आहे. हे सगळे सेन्सरची माहिती या EDC मध्ये येते. जर त्या एखाद्या सेन्सरमध्ये प्रॉब्लेम असला तर हा EDCचा लाईट लागतो की या हिच्यामध्ये काहीतरी EDC मध्ये प्रॉब्लेम आहे, तो कोणत्या तरी सेन्सरला सप्लाय करत नाही किंवा EDC मध्ये काहीतरी बिघड आहे, ते तुम्ही बघा. त्यानंतर हा पिवळ्या रंगाचा लाईट आहे. हा कशाचा आहे? आपले डिझेल फिल्टर असतात गाडीमध्ये, एक टाकीजवळ असतो, एक समोरची AC जवळ असतो, त्याला खाली ड्रेन वॉल असतो. ते काय करतात की डिझेलमध्ये अतिरिक्त पाणी येतो, ते पाणी बाजूला करतात आणि फक्त डिझेल इंजिनला पुरवठा करतात. पण ते पाणी साचू त्याची लेवल जेव्हा जास्त वाढते, तर त्या फिल्टरमध्ये पाण्याची लेवल जास्त वाढली तेव्हा तुमचं पिकअप कमी होतं, तेव्हा हा लाईट लागतो. तेव्हा काय करायचं की ते ड्रेन वॉलमधून खाली पाणी सोडून द्यायचं आणि गाडी पुढं मूव्ह ऑन करायची. त्याच्या खाली हा लाईट लाल रंगाचा, हा तुम्हाला कुलंट लेवल, तुमच्या गाडीमध्ये जर कुलंट लेवल कमी असेल तर हा लाईट लागेल, किंवा कुलंट लिकेज असेल तेव्हा हा लाईट लागेल. हिच्याकडे लक्ष असू द्यायचं. कुलंट कमी आहे तर लगेच तात्काळ ते भरून घ्यायचं. त्यानंतर त्याच्या बाजूला अलीकडं हा एक असं स्टेअरिंगचा सिम्बॉल आहे. हा स्टेअरिंग सिम्बॉल. तुमच्या स्टेअरिंग ऑइलमध्ये काही प्रॉब्लेम, ऑइल कमी आहे किंवा पॉवर स्टेअरिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तेव्हा हा लाईट लागेल. तेव्हा तुम्ही समजून घेता तर स्टेअरिंगमध्ये काहीतरी दोष आहे, आपल्याला ऑइल टॉपअप करणं आहे, किंवा मग ती गाडीचं स्टेअरिंग बॉक्समध्ये ते आपल्याला जाऊन मेकॅनिकला दाखवणं आहे. हा आहे एअर फिल्टरचा. जेव्हा आपला एअर फिल्टर चोकअप होतो, गरजेपेक्षा जास्त त्यामध्ये धूळ जमा होती, तेव्हा हा लाईट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 7 ते 8 लाख रुपये. 7 ते 8. त्यानंतर डोअर ओपन असलं तुमचं, मागचा इमर्जन्सी डोअर किंवा पुढचा डोअर, तर हा डोअरचा लाईट जसं कारमध्ये लागतो तसं डोअरचा लाईट लागणार आहे. इतके सिम्बॉल आपल्या ST मध्ये सध्या कार्यान्वित आहे. बाकी सिस्टीम आपल्या ST मध्ये नाही. इतके सिम्बॉल सगळ्यांच्या लक्षात आले. आता मेन मुद्दा आहे की तुमची गाडी वारंवार रिजनरेशन का मागते, तुमचं कॅपिटल कमी का येतो. तर त्याचं मुख्य कारण असे, हा आपला सिलेंडर आहे, इंजिनचा जो सिलेंडर आहे तिच्यामध्ये हा पिस्टन आहे, तो इथं कनेक्टिंग ना इथं क्रँकशॉपला लागलेला आहे. इथं त्याचे 2 वॉल आहेत, हा इनलेट, हा एक्झॉस्ट, आणि इथं मध्ये त्याचं इंजेक्टर आहे.
किंवा आपण त्याला नोझल म्हणतो, इंजेक्टर. आता हिच्यामध्ये ना आपल्या जो डिझेल इंजन आहे हे 4 स्ट्रोक आहे. एक टायमाला तो पिस्टन जो तो 4 स्ट्रोक घेतो. 4 स्ट्रोक कोणते कोणते तिच्यामध्ये? पहिला आहे इनटेक, दुसरा आहे कॉम्प्रेशन, तिसरा आहे पॉवर आणि चौथा आहे एक्झॉस्ट. इनटेक मध्ये काय होतं? हा इनलेट वाल्व, हिच्या जेव्हा आपण गाडी चालू करतो हा पिस्टन खाली जातो. स्टार्टर जो आहे तो पूर्ण क्रँकशाफ्टला फिरवतो, क्रँकशाफ्टला फिरवतो, हा पिस्टन खाली जातो. हिच्यामध्ये हा वाल्व उघडतो, इनटेक वाल्व आहे हा वरती जातो. वरती झाल्यानंतर हिच्यातून हवा आतमध्ये येते. ही हवा आतमध्ये येते, हा इथं पिस्टन खाली जातो. तिच्यामध्ये दुसरा येतो कॉम्प्रेशन. मग त्याच्यानंतर काय होतं? आता ही कॅमशाफ्ट आहे ती अशी असते आपली, म्हणजे खालीवर त्याची पोझिशन असते. आता हा काय करतो? नंतर ती फिरल्यानंतर हा पिस्टन वरती जातो. हा वरती जाताना काय करतो? इथं कॉम्प्रेशन तयार करतो. कॉम्प्रेशन तयार करतो तर तिच्यामध्ये जवळपास 600 ते 700 डिग्री टेम्परेचरचा तो दाब देतो हवेला. मग ती हवा एकदम गरम होती. मग हा पिस्टन जेव्हा इथं जातो, इथं हा इंजेक्टरमधून डिझेल फवारा होतो कॉम्प्रेशनमध्ये. हा फवारा जेव्हा झाला याला म्हणतात पॉवर. मग हा हिच्यामध्ये इंजन जेव्हा डिझेल या गरम वाफेत जातो 600 ते 700 डिग्री, म्हणजे डिझेलला पेट घ्यायला फक्त 50 ते 52 डिग्री टेम्परेचर भरपूर आहे. पण तो 600-700 डिग्री टेम्परेचरमध्ये जेव्हा जातो तेव्हा हा डिझेल पेट घेतो. इथं पेट घेतल्यानंतर हा काय करतो? पिस्टनला परत खाली लोटतो. हा पॉवर स्ट्रोक. हा पिस्टन पुन्हा खाली येतो. खाली आल्यानंतर मग काय करतो? इथं पूर्ण हे पेट घेतलेलं असतं. मग हा इंजेक्टर काय करतो? प्रेशर बंद करतो. बंद केल्यानंतर हा पिस्टन पुन्हा वरती जातो, त्याला म्हणतो एक्झॉस्ट. मग हा वाल्व उघडतो. हा वाल्व तेव्हाच बंद झालेला आहे. हा वाल्व उघडतो आणि हिच्यातून पूर्ण धूर तुमचा बाहेर जातो. आता धूर किती जातो? जितकं डिझेल पेट घेईल तितकंच तुमचं धूर बाहेर जाणार. आता आपले लोक काय करतात? आले की एकदम भस्कन एक्सलेटर दाबतात. जितकं तुम्ही एक्सलेटर दाबणार, पहिले काय होतं की आपल्या गाडीमध्ये बाष्प यायची, आपण ते एक्सलेटर दाबलं की ते आतली फ्लेंच ओपन व्हायची. फ्लेंच ओपन झाल्यानंतर ते जितके फ्लेंच ओपन झाले तितकं ते इंजेक्टरमधून सप्लाय करायचे. आता आपल्या गाडीमध्ये कॉमन रेल आहे आणि ECU आहे. जेव्हा आपण एक्सलेटर दाबतो, एक्सलेटरला इथं सेन्सर आहे, तो सेन्सर पटकन माहिती ECU ला पाठवतो की ड्रायव्हर आता गाडीचा वेग वाढू इच्छितोय आणि त्याला जास्त पॉवरची गरज आहे. ECU काय करतो? ECU कडून कनेक्शन तो जातो स्पीडोमीटरला, तुझी स्पीड सध्या किती आहे आणि तू सध्या किती घेऊ शकतो. तो म्हणता आता माझ्या गाडीची 50ची स्पीड आहे, मी 70 पर्यंत जाऊ शकतो. तो तितकं घेतो आणि इकडं कॉमन रेल इंजेक्शन जे आहे त्याला तो सप्लाय देतो की आता गाडीला इतकं डिझेलची आवश्यकता आहे. मग तो तिथून तितका डिझेल फवारा हिच्यात करतो. हिच्यातून तितका फवारा केला, जितका डिझेल आत गेला तितका तो पेट घेणार, जितका पेट घेणार तितकं त्याचा धूर एक्झॉस्ट बनणार, जितकं बनला तितकं तो एक्झॉस्ट होणार आणि तितकीच काजळी त्या सायलेन्सरमध्ये जमा होणार. जितकी काजळी तिच्यात जमा झाली तितकं तो ब्लॉक होणार आणि जितकं तो ब्लॉक झाला तितकी तुमची गाडी रिजनरेशन मागणार. आलं लक्षात? रिजनरेशन वारंवार का मागते गाडी. म्हणून शक्यतोवर तुम्ही गाडी सॉफ्ट ती ना सेन्सर गाडी, तिला जितकं जरी दाबलं तुम्ही, पूर्ण जरी दाबलं तर तिच्या पद्धतीनंच पिकअप घेणार आणि टचिंगमध्ये जरी ठेवलं तरी ती तिच्या पद्धतीनंच पिकअप घेणार. म्हणून जास्त देऊन तिच्यावर विनाकारण लोड देऊन आणि रिजनरेशन रस्त्यात तुम्हाला रिजनरेशन करायचं तुमचा अर्धा 1 तास वाया जाणार. त्यापेक्षा पहिलेच थोडंसं हळू चालवलेली ते बरं. आणि तिच्यामध्ये तुमचं कॅपिटल बनणार, कारण इथं प्रेशरच जेव्हा कमी येईल डिझेलच कमी जळणार तर डिझेल तुमचं वाचणारच ना. आणि दुसरा मुद्दा की आपले ड्रायव्हर लोक काय करतात? सेकंड गिअरमध्ये गाडी उचलतात, फर्स्ट गिअरला आपण म्हणतो. तिच्यामध्ये जेव्हा आपण गाडी उचलतो, गाडी उचलताना बिना एक्सिलेटर आपण गाडीच उचलू शकत नाही. उचलली तर ती गाडी बंद पडते. मग जेव्हा आपण तिला रेस करतो, हा विनाकारांचा डिझेल पुरवठा आहे ना, त्याची काही उपयोगच नाही. तो फक्त तिथं इंजनला पॉवर देण्यासाठी विनाकारांचा आहे. तो रनिंगमध्ये काउंट नाही होत, तो तुमच्या किलोमीटरमध्ये तो काउंट नाही होत. हा इथलचा डिझेल पुरवठा तुमचा फुकट गेला, तो तुमच्या किलोमीटरमध्ये ऍड नाही झाला. मग तेव्हा तुम्ही पहिल्या गिअरमध्ये, स्पेशल गिअरमध्ये जेव्हा विदाऊट एक्सिलेटर गाडी उचलली तर तो तुम्हाला इथं डिझेलचा फवारा जितका आवश्यक आहे पेट घेण्यासाठी, इंजन फिरवण्यासाठी, तितकंच फवारा होणार. आणि तुमची गाडी रनिंगला आली की मग तुम्ही सेकंड ओढा, मग एक्सिलेटर द्या, ती गाडी तितकं तुमचं कॅपिटलमध्ये वाढ होणार. तर या कॅपिटल बाबतीत आणि रिजनरेशन बाबतीत इतकी माहिती आली सगळ्यांच्या लक्षात.
आता आपण गाडीवरचं एक प्रॅक्टिकल घेऊ पॉवरचं. काही अडचण नाही ना? करा बंद. फोन कोण? याच्यामध्ये स्टेअरिंगचं हे दिलं ॲडजस्टमेंट. वरती गेलं आपल्याला पाहिजे तसं स्टेअरिंग ॲडजस्ट केलं. ॲडजस्ट केल्यानंतर हां हे लॉक आहे. या लॉकला चांगल्या प्रकारे खाली दाबायचं. काय आता रनिंगमध्ये जे आहे ना तर वरती येऊन तो स्टेअरिंग परत हालल, आपलं बॅलन्स आउट होऊ शकतो. त्यानंतर हा बॅटरी कट ऑफ स्विच. हा बॅटरी कट ऑफ स्विच ऑन करायचं. त्याच्या बाजूला एक्सटर्नल, याच्यामध्ये बाहेरचे हेडलाईट, इंडिकेटर, हॉर्न सगळं तिच्यात आहे. हा इंटरनल, याच्यामध्ये आतले लाईट, फॅन वगैरे सगळं हिच्यामध्ये. हे चालू केल्यानंतर स्विच चालू केलं. याच्या चाबीमध्ये सेन्सर आहे, त्यामुळे चाबी शक्यतो आदळ आपट करू नका, पडू देऊ नका. आता हे सगळे लाईट लागून बंद झाले. त्यानंतर सेल्फ मारायचं. सेल्फ दाबून जरी धरलं तुम्ही तर गाडी चालू झाल्यानंतर तो सेल्फ ऑटोमॅटिक सोडून देतो, फिरत नाही इंजन सोबत. तो झालं. आधी गाडी परत ह्याच्यावर आली. आल्यानंतर गाडी 2 ते 3 मिनिट अजिबात हलवायची नाही, तिला रेस्ट करायची नाही. हलवली जरी तर स्पेशल गिअर मध्ये विदाउट एक्सिलेटर द्यायची नाही 2 ते 3 मिनिट. कधी गाडी चालू केली, ज्या वेळेस गाडी चालू करशाल त्यावेळेस 2 ते 3 मिनिट. त्यावर शक्यतो काय करायचं की गाडी जर तुम्हाला 2-3 मिनिटाच्या आत तिथून रनिंग करायची, गाडी मूव्ह करायची तर तुम्ही गाडी बंदच करू नका. जर तुम्हाला 5-7 मिनिटाच्या वरती थांबायचे तर गाडी मग तुम्ही 2 मिनिटानंतर कमीत कमी 3 मिनिटं, पण कमीत कमी 2 मिनिटं तरी 2 मिनिटं गाडी कमीत कमी 2-3 मिनिटं आहे. 3 मिनिटं गाडी बंद करायची, आयडलिंग मध्ये चालू ठेवायची, रेस करून बंद करायची नाही. आली आपल्या हँडब्रेक टाकला सोडून गेली, 3 मिनिटानंतर गाडी बंद करायची. लगेच बंद न करू, जसं आपण आलो लगेच बंद केलं ते नाही करायचं. ते तिच्यामध्ये आता सध्या प्रॉब्लेम, त्यासाठी गाडीची वर्कशॉपला जाणार. हे रिजनरेशनचं लाईट आहे, हा ABS चं लाईट आहे आणि हा ट्रॅक्शन कंट्रोलचा लाईट आहे. हा जो आहे डोअरचा आहे, म्हणजे आपली डोअर सध्या ओपन आहे तर हा लाईट लागलेला आहे. हा जर समजा रनिंग मध्ये लाईट लागला, हा काय करा, हा जर लागला आणि तुमचा आरपीएम जर वाढत नाहीये तर तुम्ही डेपो मध्ये आणू शकता गाडी, काही अडचण नाही. डेपो मध्ये आणल्यानंतर ते रिजनरेशन करायचं. आता ती माहिती सांगतो तुम्हाला. आता रिजनरेशन तुम्हाला जेव्हा हा लाईट लागेल तेव्हा तुम्हाला गाडी रिजनरेशन करायची. पण त्यासाठी काय की हा जो टेम्परेचर गाठ आहे हा 60 डिग्रीच्या वरती पाहिजे. 60 डिग्रीच्या खाली असेल गाडी रिजनरेशन होणार नाही. हँडब्रेक टाका, गाडी न्यूट्रल करा आणि न्यूट्रल केल्यानंतर हा हिरवा बटन 3 सेकंद दाबून ठेवा. 3 सेकंद हा बटन दाबून ठेवा, सोडून द्या. तेव्हा काय होईल, तुमचा आरपीएम मीटर हा 20 पर्यंत जाईल ऑटोमॅटिक. जेव्हा रिजनरेशन चालू होईल तेव्हा क्लच, ब्रेक, एक्सिलेटर इकडच्या कोणत्याही बटनाला हात लावू नका. गाडी सुरक्षित ठिकाणी उभी करा जिथं तुमच्या गाडीला काही पेट घेणारी वस्तू नाहीये, पंप नाहीये, काही गाडी कचरा नाहीये, काही मोटरसायकल्स नाहीये. कारण हा एक्झॉस्ट तुम्हाला सांगितलं 700 ते 800 डिग्री टेम्परेचर पर्यंत तो एक्झॉस्ट करतो. तो काही पेटू शकतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ती काळजी घ्या. डेपोत आल्यानंतर हा दाबा. जेव्हा तुमचं रिजनरेशन कम्प्लीट होईल 25 ते 45 मिनिटांनंतर हा आरपीएम मीटर परत येईल आणि इथं मेसेज येईल रिजनरेशन कम्प्लीट, प्लीज मूव्ह ऑन. तेव्हा हँडब्रेक काढा, आपली गाडी मार्गस्थ करा. पार्क रिजनरेशन म्हणतो. हा, डू नॉट मूव्ह. जेव्हा रिजनरेशन चालू केलं तेव्हा इथं मेसेज येतो की डू नॉट मूव्ह, रिजनरेशन ऍक्टिव्ह. जेव्हा तो कम्प्लीट झाला तेव्हा तो तुम्हाला येईल रिजनरेशन कम्प्लीट, प्लीज मूव्ह ऑन, असं नाही. आणि गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट आला तिथं तुम्हाला डिस्प्लेवर तो दाखवल. तर 5 मिनिटांनी 5 सेकंदाला तुम्हाला तो फॉल्ट दाखवल. आता तुम्हाला हे दोन ऑटोमॅटिक रिजनरेशन कसं होतं? आता ऑटोमॅटिक रिजनरेशन, हा, तर ऑटोमॅटिक रिजनरेशन तुम्हाला सांगितलं ना की जेव्हा गाडी हा लाईट लागला आणि हा आरपीएम मीटर तुमचा वाढतो ऑटोमॅटिक रनिंग मध्ये, तेव्हा तुमची गाडी ऑटो रिजनरेशन होते. तर तेव्हा तुम्हाला काय करायचं, हा पिवळा बटन दाबायचं. हा बटन दाबल्यानंतर तो इनिबिट स्विचचं लाईट लागेल, तुमचं रिजनरेशन तिथे थांबेल. आणि तेव्हा तुम्ही सुरक्षित ठिकाणी जेव्हा येसाल डेपोमध्ये किंवा आणखी रस्त्यावर कुठे सुरक्षित ठिकाणी, तेव्हा तुम्ही रिजनरेशन गाडी करू शकता. शक्यतो हा लाईट खूप जेव्हा जास्त तिच्यामध्ये काजळी जमा झाली तेव्हाच तो होतो. तसं रनिंग मध्ये शक्यतो होत नाही. तर त्यामुळे शक्यतो या बटनाची गरज पडत नाही. त्यानंतर हा निळा बटन, जेव्हा आपण घाट उतरतो तर आपलं इंजन गरजेपेक्षा जास्त स्पीड होतो. त्याच्यामध्ये काय होतं, कनेक्टिंग क्रँकशाफ्ट असतात. तर हा बटन दाबायचा घाट उतरताना, हा बटन कंपल्सरी दाबायचा. हा, ते रिटार्डर होता तो, हा एक्झॉस्ट बटन.
हा इंजन कंट्रोल करतो, हा जो आहे हा जॉईंट कंट्रोल करतो, तो इथं आपल्या एसटी मध्ये नाही. इतके बटन आहे. त्यानंतर हे दरवाजाचे, दरवाजा थोडं वरती, हा दरवाजा बंद झाला, हा दरवाजा ओपन झाला. जर यदा कदाचित आता त्या तिथे एक बटन आहे पवार साहेब तुमच्या पाठीमागे, ते झाकणार ते बटन दाबा. जर एखाद्या प्रवाशानं कोणी ते बाहेर, तसं एक बटन आहे आतमध्ये, हा हे दाबलं, आता तुमचं दरवाजा जो ऑटोमॅटिक बटनावर ऑपरेट नाही होणार, तो मॅन्युअली होऊन जाईल. आतले लाईट ऑटोमॅटिक लागून जाईल, लाईट आतले बंद नाही होणार. तेव्हा काय करायचं, दरवाजात नाही ना कोणी, हा बटन ना गाडीचं स्विच ऑन ठेवायचं, स्विच ऑन पाहिजे, गाडी उभी पाहिजे, हा बटन दाबायचं. आता आपला तो दरवाजा ऑटोमॅटिक झाला. आता तुमचा दरवाजा याच्यावर ऑपरेट होणार, आतले लाईट बंद झाले. हवा ऑटोमॅटिक वरती, हा जो प्रेशर बार आहे हिच्यावरच कनेक्टेड आहे, तो हे एअर प्रेशर बार आहे हिच्यावरच कनेक्टेड आहे. आता हे दरवाजा लॉक करायचे, म्हणजे इथून जर तुमचा दरवाजा ऑपरेट होत नाही तेव्हा हा बटन दाबून तुम्ही त्याला मॅन्युअली करू शकता. हा गाडीमध्ये काहीतरी सूचना आहे ती पण सेम ऍज इट इज तशीच बघायची. हे बटन दाबून ठेवायचं, हा इनिशियल परफॉर्म, म्हणजे जो रिजनरेशनची तो सूचना देतोय 1 आणि 2. दुसरी पण तो काय म्हणतो, पार्क सेफ, कीप इंजिन ऑन आणि रिजनरेशन ऍक्टिव्ह करा म्हणतो. त्यानंतर नो इन्फॉर्मेशन, आफ्टर ऑल हिच्यामध्ये दुसरी कोणतीही माहिती नाहीये. आता हे लाईटचं बटन आहे, आता तुम्ही गाडी घेतली, आता पहिले ड्रायव्हरने आणलं त्याला लाईट नाही मिळाली, आता तुम्हाला हे तुमचे आता चालू करायचं. तुमचं काउंट चालू केलं की ट्रिप 1 मध्ये जा, हे ट्रिप 1 इथं बघा, ट्रिप 1 मध्ये गेले, हा बटन दाबून ठेवा, हा 0-0 झाला. आता इथून तुमची ट्रिप चालू झाली. तुम्ही कशी गाडी चालवता, तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवली, तुम्हाला कॅपिटल किती आलं हे हिच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. हे तुमचे लाईक गेले. आता इथून पुढे जी तुम्ही गाडी चालवणार ते तुमचे लाईक इथून चालू होणार. चालायचं मग आता चला, कोण कोण बसणार आहे चला. काही गाड्याचा आहे राजस्थानची बॉडी बनली त्याचं बटन मग चालू व्हावं लागतं, आणि जो चेन्नई तामिळनाडू बनली हे राजस्थान बॉडी याचं बटनावर आहे. जे तामिळनाडू बनली त्याचं रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होतं. गाडी उचलताना पहिले ब्रेक दाबला, हँड ब्रेक रिलीज केला, याला चांगलं वरती पुश करा. एखाद्या वेळेस तो पूर्ण रिलीज होत नाही. त्यानंतर क्लच दाबलं पहिल्या गिअर मध्ये, याच गिअर मध्ये गाडी उचलायची पहिल्या गिअर मध्ये. याला एक्सिलेटर द्यायची तुम्हाला गरज नाही, गाडी सहज उठती याच्यामध्ये. आता बघा हे तुम्हाला जे लाईट दाखवली मी, हे इथं तुम्हाला लाईट दिसतील. आता हा लाईट लागला का, आता दुसरा गिअर घ्या, दुसरा गिअर मारा, हा दुसरा गिअर मारा. त्याला ब्रेक केलं, हा पहिला आला गिअर डाऊन करा, आला परत हा लाईटच्या हिशोबाने तुम्ही गाडी चालवा. या लाईटच्या हिशोबाने तुम्हाला कॅपिटल पण येणार आणि तुमचे लाईक जे आहेत ते लाईक पण येणार. तर मित्रो, अपेक्षा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर खूप माहितीपूर्वक असेल आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला 100% गाडी चालवण्यामध्ये तुमची सुधारणा होईल. काय असतं मित्रांनो, मी तर माझ्या पद्धतीनं माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करतो आहे की तुम्हाला चांगले गाडी चालवता यावी, तुम्हाला त्याची पूर्ण ज्ञान असावे. पण मी सांगितलेलं माहिती किंवा आपल्या अशोक लेलँडचे जे ट्रेनर आपल्याकडे येतात त्यांनी तुम्हाला जी सांगितलेली माहिती आहे त्याचं अवलोकन करणे तुमच्या हातात आहे. आम्ही सांगून मोकळं होतो, आम्ही एकदा ट्रेनिंग देऊन मोकळं होतो, परंतु नंतर त्याचं तुम्ही व्यवस्थित अवलोकन केलं
तर तुम्हाला कोणतीच म्हणजे असं शक्यच नाही की तुम्हाला चांगल्या गाडी चालवण्याचे लाईक मिळणार नाही आणि तुमचं कॅपिटल येणार नाही, असं होणारच नाही. तर त्यासाठी आज मी संपूर्ण माहिती म्हणजे नेमकं BS6 काय आहे आणि BS6मध्ये कशा पद्धतीने रिजनरेशन काम करतो, कॅपिटल येण्यासाठी काय आहे, हे सगळ्या गोष्टी मी समजून सांगितलेल्या आहे. अपेक्षा करतो की या गोष्टी तुम्ही आत्मसात कराल, याचा अवलंब कराल आणि अवलोकन केल्यानंतर तुम्हाला या गाडीमध्ये चांगले चांगले लाईक मिळतील, कॅपिटल मिळेल. या तसेच मी आता लवकरच एक कॅपिटल विषयी नवीन व्हिडिओ बनवणार आहे, जी स्पेशली फक्त आणि फक्त कॅपिटल विषयी राहील, की ज्यामध्ये तुम्हाला नवीन BS6 असो, BS4 असो, BS3 असो, कोणती गाडी चालवण्यामध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने गाडी चालवली आणि ती गोष्ट समजून घेतली की कॅपिटल कसं वाढू शकतो, डिझेल कसं जाळला जातो इंजिनमध्ये, त्याचं एक्झॉस्ट कसं होतं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजल्या तर 100% तुमच्या कॅपिटलमध्ये वाढ होईल. एवढीच अपेक्षा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जे काही व्हिडिओ मी यानंतर बनवणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ बघता येईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.